महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 0 डाऊन पेमेंटवर सौर ऊर्जा संच उपलब्ध। त्वरित आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, UTL सोलार, ॲडिशनल पातालगंगा, MIDC चावणे, पेरूच्या वाडी शेजारी, पोस्ट आपटे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। एकदा भेट अवश्य द्या। मतदान यादीतील घोलाबाबत 1 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाएल्गार निषेध मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी मोर्चामध्ये समाविष्ट जनतेने दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया। साहेब, आज जी सभा झाली त्या सभेबद्दल काय सांगणार? काय सांगू, तुला काय वाटतं? सभा म्हणजे सभा ऐतिहासिक झाली। आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी पहिलं वाक्य असं म्हटलं की महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर सर्व पक्ष आपले मतभेद विसरून एकत्र येण्याचा प्रसंग हा महाराष्ट्राला ललामूट करणार आहे, ऊर्जा देणार आहे, महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला आनंद देणार आहे, त्याच सोबत मतदारांचं नैतिक धैर्य वाढवणार आहे। सरकारला काय इशारा देणार? इशारो मी क्या म्हणतो, सगळीकडे इशारे देणार। ते मुखे झालेत आज, कळलं नाही का तुम्हाला? आमचा आवाज ऐकून माणसं मुखी होत असतील तर त्यासारखा महाराष्ट्र सुखी नाही। बोगस मतांच्या आधारावर आलेले हे सरकार आहे असं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या मुलाखतीत केले। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत। निवडणूक आयोगाला आम्ही हेच सांगू इच्छितो, जो काही मतदार यादीमधला घोल आहे तो पहिले तुम्ही दुरुस्त करा आणि त्यानंतरच तुम्ही निवडणुका घ्या, हेच आमचे या आंदोलनामार्फत सांगणे आहे, असे वक्तव्य विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले। साहेब, आज जो मोर्चा होता तो कशाबद्दल होता? खरं म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून जे सरकार स्थापन केलं जातं ही महत्वाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। आणि मला वाटतं 2014च्या नंतर ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये लोकशाहीचा टप्प्याटप्प्याने घात करण्याचा जो प्रकार चालू आहे आणि त्याची खरी सुरुवात या निवडणुकीच्या माध्यमातून निदर्शनास आली। लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे दुबार मतदार किंवा भोगस मतदार यांची जी भरणा केली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी मशीनच्या माध्यमातून सेटिंग करून या ठिकाणी निवडणूक लढल्या जात आहेत आणि त्याचा हा रिझल्ट या जेव्हा जनतेच्या समोर येतोय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी भाजप सरकारचे 132 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारचा जल्लोष, आंदोलन, आनंद व्यक्त केला गेला नाही। म्हणजे जनतेला माहिती होतं की आम्ही मतदान केलं नाही, निवडून येणार कसे। त्यांच्या उमेदवारांना देखील माहिती होतं की आम्ही निवडून कसे आलो हे त्यांना देखील समजून नव्हता। अशा पद्धतीने आपण जेव्हा याद्यांची तपासणी केली त्यावेळेला आता माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी उदाहरणं दिली, राजसाहेब ठाकरे यांनी तर दुबार मतदानाचा किंवा बोगस मतदानाची यादीचा डोंगर या ठिकाणी आणून उपस्थित केला। म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे ही खऱ्या अर्थाने हुकुमशाहीच्या कडे हे देश वाटचाल करतोय आणि लोकशाहीला संपवण्याचा डाव आणून पाडण्यासाठी सर्व पक्षीय लोक एकत्र आलेत आणि हा आज विराट मोर्चा या ठिकाणी आयोजन केलं होतं। आणि मला वाटतं महाराष्ट्रातली जनता संयमी आहे, शांत आहे, परंतु वेडी नाही आहे हे सरकारला दाखवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने असा मोर्चा होता। मग आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता? खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत राहणं, जिवंत ठेवणं हे काळाची गरज आहे। हा महाराष्ट्र आहे आणि अशा पद्धतीने हुकुमशाही, दंडुकीशाहीने कुठले प्रकार केले जात असतील ते एका लिमिट काळापर्यंत ते सहन होतील, परंतु आता तो काळ संपलेला आहे आणि म्हणून जनता जागरूक झालेली आहे आणि जनता जागरूक होऊन सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि ह्याच्या माध्यमातून समज या सरकारने घ्यावी असं मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद सर। धन्यवाद ताई, आजचा जो मोर्चा होता तो कशाबद्दल होता? जी मतचोरी झालेली आहे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये, आमच्या अनेक पक्षांच्या अनेक नेत्यांनी आयुक्तांची घरं असतील किंवा शौचालय असतील अशा ठिकाणी किंवा मिठाईची दुकानं असतील अशा ठिकाणी मल्टिपल मतदार जे आहेत तर ते जगाच्या समोर आणून दाखवलेली आहेत। खास करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबतच इलेक्शन कमिशनच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। आणि इतकं सगळं होऊन सुद्धा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल आणि इलेक्शन कमिशन असेल तर एकदम निगरगट्ट सारखं
म्हणजे मूग गिळून गप्पा आहे. उलट याच गोष्टीचं म्हणजे दुसऱ्यांवर म्हणजे जे लोक हे करत आहेत, काढून देत आहे सगळे पुरावे, त्यांच्यावरतीच उलट टीका करत आहे आणि कुठेतरी हास्यास्पद आहे. आणि आज पुन्हा एकदा या मोर्चाच्या मार्फत आणि जी इथे लाखोंची संख्या इथे जमा झालेली होती, सगळे पक्ष किंवा जी सगळी लोक लोकशाही मानतात, जी लोक संविधान मानतात, ही सगळी मंडळी आज इथे रस्त्यावरती ज्यांनी ज्यांनी स्वतःचं मतदान केलेलं आहे ते ही सगळी मंडळी इथे उपस्थित होती. आणि मोर्चा तुमच्या माध्यमातून मला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आणि इलेक्शन कमिशनला सांगायचं आहे की तुम्ही जे आज टीव्ही वरती सगळं पाहिलं, कदाचित सगळ्या चॅनल्सच्या कॅमेऱ्यामध्ये आणि मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये ती गर्दी मावली नाही, परंतु जितकं काही तुम्हाला टीव्ही मध्ये दिसलेलं आहे तेवढं तुमची झोप उडवणे नक्कीच होतं. ताई, ॲडव्होकेट गुन्हा सदावर्ते, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या साहेब लोकांच्या विरुद्ध काय? कसं आहे ना, आमच्या गावाकडे पाळीव कुत्रे असतात, जे बैलाचं शेतातल्या चोरांपासूनच रक्षण करण्यासाठी असतं. आणि त्याला आम्ही वेळोवेळी खाऊ घालत असतो. आणि एखादा बाहेरचा आला, मग तो चोरटा असेल किंवा काही असेल, किंवा शेजारचा एखादा आमच्या शेतातला काही घेऊन जाण्यासाठी आला असेल, तर तो कुत्रा भुंकत असतो. तशी काही लोकांची एक शैली असते. आणि आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलात तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही वारंवार मग एखाद्या जात समुदायाच्या मोर्चाच्या वेळेस तुम्ही उभे राहता, त्याच्यानंतर एखादी व्यक्ती संविधानिक पद्धतीने मोर्चा करत असते त्यावेळेस तुम्ही उभे असता. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सरकारची पाळीव आहात का? माझा तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी काल ऐकलं असेल, ते म्हणाले होते की राज ठाकरेंना अटक करा, उद्धव ठाकरेंना अटक करा आणि मोर्चा होऊ शकत नाही. तर मी तुमच्या माध्यमातून, खास ते आमच्या नांदेड जिल्ह्याचे असल्या कारणानं ते माझे दाजी लागतात, माझा आजोळे नांदेड जिल्हा, तर तुमच्या भाषेवर तुमच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचे, गुन्हा दाजू, राज साहेबी आले, उद्धव साहेबी आले, समजे पक्ष बी आले, समजे लोक बी आले, ज्यानं मतदान केलं होतं, आणि मोर्चा बी झाला आणि सक्सेसफुल झाला. डंके की चोट पे. धन्यवाद ताई. साहेब, आज जो मोर्चा होता कशाबद्दल होता? निवडणूक आयोगाची भूमिका ही पूर्णपणे संदेहास्पद आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी आदेशावरती ते चाललेलं आहे, अशाच तऱ्हेची जनभावना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही सातत्यानं म्हणतोय सर्व विरोधी पक्ष की या मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि जोपर्यंत घोळ दुरुस्त करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. परंतु आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं त्यांना सांगते त्याच पद्धतीनं ते निर्णय घेतात. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हे महत्वाची सगळी घटक असतात आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला निवडणूक आयोगाने ते ऐकलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं रेटून ते नेण्याचा प्रयत्न करतात त्याचा आम्ही विरोध करत आहोत. ही निवडणूक पूर्णपणे भारतीय जनता पक्ष मॅनेज करण्याच्या इच्छेमध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे विरोधी पक्ष उभे आहोत. त्यामुळे हा सत्तेचा आहे, भारतीय जनता पक्षासाठी सत्तेचा विषय आहे, आमच्यासाठी सत्याचा विषय आहे. लोकशाही टिकवायची असेल तर या संपूर्ण लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्यालाच त्या ठिकाणी चोरण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. निवडणूक आयोगाने सरकारला तुम्ही काय इशारा देणार? आम्ही सांगितलेलं आहे की जोपर्यंत ही मतदार यादी निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये. धन्यवाद साहेब. ताई, आज मोर्चा होता कशाबद्दल होता? कशाबद्दल मोर्चा होता म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कशाबद्दल. साहेबांनी सांगितलंय की जे सध्या निवडणूक आयोग जे करतंय की दुबार मतदार निवडणूक आयोगाने हे जे सगळे घुसडवलेत मतदार यादींमध्ये, तर आमची इच्छा आहे की मतदार याद्या ह्या पुनश्च सगळ्या साफ करण्यात याव्यात आणि हे जे दुबार मतदार आहेत, घुसडवलेले मतदार आहेत, ते सगळे नीट करून नवीन क्लीन मतदार याद्या या पुन्हा याव्यात, जेणेकरून जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा निवडणुका या पारदर्शक होतील आणि जो कोणी निवडून येईल त्याचा निकाल आम्हाला मान्य असेल. आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय इशारा देणार? जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत साहेबांनी सांगितलं निवडणुका होणार नाहीत. धन्यवाद ताई. साहेब, आज जो मोर्चा होता कशाबद्दल होता? हा जो मोर्चा आहे, लबाडांचं राज्य आहे, इथून मुंबई ते गल्ली ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, असं हा लबाडांचं राज्य आहे, खोट्यांचं राज्य आहे, खराचं राज्य नाही. ते बाप चोरतात, चिन्ह चोरतात, सगळं काही चोरून झाल्यानंतर आता मतदार यादी पण चोरतात, त्याच्यामध्ये ती नावं इन्क्लूड करतात. एका शौचालयामध्ये 150 लोक, तर घरात किती लोक पाहिजे? तर घरात 4-5
तर अशी नावं त्यांची आहे आणि अशामुळे गडबड एका नावाची माणसं प्रत्येक शौचालयावरती ती लोक टाकतात आणि त्यामुळे ते बोगस वोटिंग करून हे मला वाटतं पास करण्यासाठी त्यांच्याकडून पण काहीतरी करोड घेतले असतील तेव्हा हे पास झालेले आहेत आणि त्यांचं ते खोटं नाटक आहे ते नेहमी करत राहणार. यांना या यादीमुळे जर फायदा होत असेल तर ते लोक यादी चोर आहेत, मतदार चोर आहेत आणि ज्या लोकांनी खरोखर मतदान दिलंय त्यांचा हा अपमान आहे. ह्यांच्या ना ढुंगणावरती अशा लाथा घालायला पाहिजे. लोकांनी रस्त्यावर दिसतात आणि हे जे आले ह्याला सळो की पळो बाळासाहेबांच्या भाषेत लाठीने तुडवायला पाहिजे. खोटारडी लोक अशी खोटारडी लोकांचा महाराष्ट्रात मुंबई विकायला निघाली लोक हे महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही आणि ही अशी फडतूस लोक आम्हाला पाहिजे. मग तो एकनाथ शिंदे असेल, उपमुख्यमंत्री आजपर्यंत शाळेमध्ये व्हॉलेंटियर 2 असतात, इथे व्हॉलेंटियर 3 झाले. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आणखी त्यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण करतील ते लोक. कारण आमच्यावर तुम्ही लबाड आहात, खोटे आहात, आमच्यात या आणि स्वच्छ व्हा आणि काय आणखीन उपट ते उपटच राहणार ती लोक. अशा लोकांना गाडायला पाहिजे. ह्यावेळी सगळं हा महानगरपालिका ताब्यात घेऊन शिवसेनेने 90,000 कोटी रुपये जमा केले होते. आज त्याच्यात 40-50,000 कोटी रुपयाची तो या लोकांनी वाट लावली. मग त्याच्यात आयुक्त असेल, सहाय्यक आयुक्त असेल, या सगळ्यांना हाताशी धरून हा प्रत्येक के ईस्ट असू, के वेस्ट असू दे, एल वार्ड असू दे, असे प्रत्येक वार्ड, एच वार्ड, अशा प्रत्येक वार्ड मध्ये आज आयुक्ताची चालते बोलल्यावरती आणि हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सहाय्याने ही पूर्ण बँक खाली करून टाकायचा विचार महाराष्ट्रातल्या रिझर्व्ह बँक खाली केल्या, LICचे तोडल्यात, LICचे पैसे त्यांना पाहिजे सगळ्यांचे. आणि हे मतदान हे पण लबाड खोटं पाहिजे त्यांना आणि खोटं लबाड मतदानामुळे हे लोक निवडून येतात. नाहीतर ह्यांची 57 यायची नाही, ह्यांची 3 यायची ताकद नाही, 57 येतात आणि हा इकडचा स्थानिक पक्ष 20 येतो. तर काहीतरी घोळ असल्याशिवाय होऊ शकत नाही. तर अशा लोकांना गाडायला पाहिजे. महाराष्ट्रात आज बाळासाहेब असते तर ह्या लोकांची हिंमत झाली नसते ना. नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांची हिंमत झाली असती, अमित शहा आणखी असे हे एकनाथ हे एकटेच राहिले असते आणि त्यांना ते त्या शिवसेने स्टाईलनीच तुडवलं असतं. पण आज नाही, त्याचा फायदा घेतात बाळासाहेबांच्या वचनावर चालणारी लोक नाही. बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा. मग तुमच्यात जर खरे शिवसैनिकपणा असतात तर आज उद्धव साहेबांबरोबर असतात. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, तिथेच मोठे झाले आणि तिथेच तुम्ही आज तुम्हाला गाडायची वेळ आली आहे आणि तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारला तुम्ही काय इशारा देणार? सरकारने आज पण समजून घ्यायला पाहिजे की ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि मराठ्यांची ताकद आहे. जर तुम्ही सुधारलात नाही तर तुम्हाला सुधाराची स्टाईल आमच्या शिवसैनिकांनी मनसेमध्ये आहे. मनसे स्टाईलने आणि शिवसेने स्टाईलने खूप त्यांना भारी पडेल. येणाऱ्या काही दिवसातच त्यांना कळेल. 2-4 महिनेच आहे अजून. त्या 2-4 महिन्यात त्यांनी बघितलेलं नाही आणि जिथपर्यंत याद्या भाग पूर्ण करत नाही तिथपर्यंत हे इलेक्शन होऊन देणार नाही लोक. आणि महाराष्ट्राची लोक समजून गेलेले की ही लबाड आहे आणि लबाड लांडगे हे असले महाराष्ट्रात चालणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजचा जो मोर्चा होता तो कशाबद्दल होता? आजचा मोर्चा होता हा सत्याचा मोर्चा होता. कारण की बीजेपीने जो असत्य जिकडे तिकडे पसरवलेलं आहे ते असत्य उघड आणण्यासाठी आज राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी मिळून जो हा मराठी माणसाचा सर्वात मोठा मोर्चा घेतलेला तो आजचा हा मोर्चा होता की कुठं आणि कुठल्या पद्धतीत स्वतःला निवडून आणण्यासाठी आणि आपली सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी जे काय खोटारडेपणा केलेला आहे तो आज साहेबांनी उघडकीस आणून दिलेला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय इशारा द्याल? सरकारला एवढंच सांगेन, हा फक्त ट्रेलरच होता, अजून पिक्चर दाखवायचा आहे आणि ज्या वेळेस पिक्चर दाखवायला महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणूस उभा राहील त्यावेळेस तुम्हाला सळो की पळ करून ठेवणार आहे. कारण की जे काय तुम्ही असत्य पसरवलेलं आहे हे आता प्रत्येक मराठी माणसाला समजायला लागलेलं आहे आणि मराठी माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा चांगल्यानं उचलून आपडतो. धन्यवाद दादा. निवडणूक आयोगाला माझे हेच सांगणे आहे, मतदार यादीमध्ये जो काही घोळ आहे तो घोळ दुरुस्त करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही निवडणुका घ्या, असे वक्तव्य शिवसेना उरण प्रवक्त्या मनीषाताई नितीन ठाकूर यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.